बेगाव दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही ते टेक्निकल इव्हेंट टेक्नोक्रॅट 2026 ही आपण संकल्पना 7 मार्च 2026 रोजी आम्ही आमच्या कॉलेजमध्ये घेत आहोत. त्याच्या मागचा हेतू असा आहे की आपण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जे काही मुलं पास आउट होतात ते फक्त अभ्यासक्रम करून पास आउट होतात, पण टेक्निकल नॉलेज काय आहे किंवा त्यांचं कुठपर्यंत नॉलेज आहे याची एक कुठेतरी एक्झामिनेशन झाली पाहिजे. या अनुषंगाने ही टेक्निकल इव्हेंट कॉम्पिटिशन आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये ठेवतोय, जेणेकरून प्रत्येक मुलाला एक संधी मिळते की आपलं टेक्निकल नॉलेज काय आहे आणि बाहेर काय चालतंय त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आपण कुठपर्यंत आहोत या गोष्टी आपण सहजासहजी बघू शकू. या टेक्निकल इव्हेंट हे नॅशनल लेवलचं आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडं आज तागायत काही एंट्री कर्नाटका, आंध्रा आणि मराठवाड्यातून आलेले आहेत आणि कदाचित 1500 विद्यार्थी आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये येण्याची शक्यता आहे. आणि ज्यांच्याकडून आम्ही पार्टिसिपेट जरी झालं तर त्यांना नॅशनल लेवलचं सर्टिफिकेट पण देणार आहोत आणि प्राईज हे 1,50,000 आम्ही प्राईज देण्याचं एक ठरवलं आहे. या अनुषंगाने आम्ही ह्या इन्स्टिट्यूटमध्ये हे इव्हेंट घेतो आहे. आपण बघतो आहे की आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी सर प्रत्येक वेळेस उल्लेख करत आहेत की उन्नत भारत विकसित भारत, मेक इन इंडिया, स्टार्टअप ह्या सगळ्या गोष्टी कधी शक्य होतील की ज्यावेळेस विद्यार्थ्याचं टेक्निकल नॉलेज हे एक्झामाइन झालं तर. आपण फक्त पुस्तकातून जर इंजिनियर झालो तर त्याचा काही फायदा सोसायटीला किंवा आपल्या देशाला होणार नाही. तर त्याचं टेक्निकल नॉलेज खूप स्ट्रॉंग पाहिजे, याची कुठेतरी एक पडताळणी किंवा एक स्पर्धा झाली पाहिजे. त्या अनुषंगाने हा इव्हेंट आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये 7 मार्च 2026 शनिवारी सकाळी 11 वाजता घेत आहोत. आणि मुलांना इन्स्पायरेशन म्हणून आम्ही गेस्ट पण तसेच घेतो आहे की आमच्या इनॉग्रेशनसाठी माजी कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे कोल्हापूर विद्यापीठ येत आहेत आणि दुसरे गेस्ट आहेत डॉक्टर उल्हास शिवकर जे की माजी प्राचार्य देवगिरी विद्यापीठ औरंगाबाद याचे ते दोघं पण आमचे प्रोग्रामसाठी चीफ गेस्ट म्हणून येत आहेत. तरी माझी विनंती सर्व विद्यार्थ्यांना जवळपासच्या सगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना असेल की आपण आपलं नॉलेज चेक करण्यासाठी या कॉम्पिटिशनमध्ये अजून भाग घ्यावा, जेणेकरून आपण आपलं नॉलेजचं थोडंसं एक्झामिनेशन करू शकतो आणि आपण कुठपर्यंत आहोत हे पण आपल्याला कळू शकतं.